मला वाटतं फ्रस्ट्रेट झालेले महाविकास आघाडीचे सगळे नेते दिसत आहेत आणि सुप्रियाताईंची सुद्धा वैफल्यातनं अशा प्रकारची भूमिका वक्तव्य समोर आलेलं आहे. सुप्रियाताईंना जर असं वाटत असेल तर त्यांची निवडणूक बॅलेटवर झाली की EVMच्या माध्यमातून झाली. म्हणजे EVMच्या माध्यमातून त्या खासदार म्हणून त्या ठिकाणी जर वावरत असतील तर पहिलं त्यांनी ठरावं तुम्ही मग अधिकृत आहात की अनधिकृत आहात. आणि तसं जर असेल, खरंच नैतिकता त्या ठिकाणी असेल तर आपण पहिला खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग बॅलेटची मागणी करावी. नाहीतर आपण EVMवर निवडून आलो, आपण खासदार म्हणून मिरवायचं काम करायचं आणि EVMला दोष द्यायचा, ही दुटप्पी भूमिका आहे. लोकांना सर्व कळतं. राज ठाकरेंना महायुती सोबत घेणार आहे का असा महत्त्वाचा प्रश्न विचारला जातोय. पण फडणवीसांनी त्या संदर्भातलं वक्तव्य केलेलं आहे. विधानसभेमध्ये सुद्धा एकत्र घेणार होते पण त्यावेळेची परिस्थिती तशी नव्हती असं पण ते म्हणाले. राजकारणामध्ये त्या परिस्थितीमध्ये काही निर्णय होत असतात. तथापि देवेंद्रजींनी जर वक्तव्य केलं असेल तर ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राचे आमचे सर्वोच्च नेते आहेत आणि त्याच्यामुळे जर अशा प्रकारे राज ठाकरे साहेबांना बरोबर घेणं जिथे जिथे शक्य आहे तिथे जर आले तर त्याचा फायदाच आहे, आम्हालाही आहे, त्यांनाही आहे. केव्हाही जेव्हा अनेक लोक एकत्रित येतात त्यावेळेला फायदाच असतो. आज महायुती म्हणून बघा, तिन्ही पक्ष आम्ही एकत्रित आल्यामुळे प्रचंड अशा प्रकारचं आम्हाला यश मिळालं आणि त्याच्यामुळे राज ठाकरे साहेब जर उद्या येणार असतील तर त्यांनी नुकसान होणार नाही, फायदाच होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.